संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा। आपल्या बांधवातले वाद हे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे मिटत आहेत। आपण गंगाखेड खंडाळी या गावातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्या व्हिडिओबद्दल बोलणार आहेत। आणि हे सर्व गंगाखेड या ठिकाणावरून आलेले आपले बांधव आहेत आणि त्याबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। दादा, तुमचं मला नाव सांगायचं? मी अनिल केरबाजी सातपुते। हा विषय कळाल्यानंतर, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातल्या ज्या काही भावना म्हणजे नेमकं काय वाटलं? तो व्हिडिओ आपल्या बांधवांमध्ये एकमेकांमध्येच तो व्हिडिओ व्हायरल झाला तो की आपल्या समाजात कुठलाही वाद होऊ नये म्हणून शिनी की ह्या दोघांना इथं एक ठिकाणी आणलं, हेच आमचा हेतू होता सर्वात मोठा। आज दोघंही एक ठिकाणी आलेत, एकमेकांच्या विषयी दुश्मनी निर्माण होणार होती, ती कुठेतरी थांबली, काय सांगणार? थांबले नाही, निश्चितच ह्या दोघांमधले जे वाद होते ते वाद मिटले आणि ते आपल्या समाजामध्ये तर ते घडायला नाही पाहिजेत का, तर ह्याचा फायदा तिसरा कोणीतरी घेऊन जातो आणि त्यामुळे आपलं नुकसान होतं। आणि हे वाद इथं दोघांचा मिटलेला आहे आणि दोघं एका ह्याचेच आहेत, एक सोबत राहिलेले, एका गावचे आहेत, सोबत खेळलेले, सोबत राहिलेले आहेत। त्यामुळे या दोघातला वाद जो काही होता तो नॉर्मल होता, तो आता मिटलेला आहे। नक्कीच तो वाद मिटलेला आहे आणि ह्या सर्वांच्या ज्या काही भावना आहेत प्रांजळ भावनेने या ठिकाणी पोहोचलेत। आणि कारण तो व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला आणि तो व्हिडिओ मी जसा व्हायरल म्हणजे पोस्ट केला, तो संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला। आणि या ठिकाणी प्रकाश भाऊ खटिंग यांचा कुठेतरी समोरून विरोध होताना पाहायला मिळतो। मुळात त्यांचा त्या गोष्टीला विरोध नव्हता, गावातल्या राजकीय ज्या काही दुसऱ्या गोष्टी होत्या त्याच्यासाठी विरोध होता। समाजासाठी कधीही विरोध नाही आणि कधीही नसणार सुद्धा आहे। आणि हे दोघंही एकच आहेत, आपलेच बांधव आहेत आणि आपल्या बांधवांविषयी कोणीही त्या व्हिडिओमध्ये कमेंट करू नका की व्हिडिओ व्हायरलसुद्धा करू नका, हे पुन्हा सांगतोय। आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा। आपल्या बांधवातले वाद हे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे मिटत आहेत। अनेकांचे धुऱ्याचे वाद असतील, अनेकांचे पिढ्यानपिढ्यांचे वाद असतील, हे मिटवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलं आणि पाटलांनी आम्हा सर्वांना आमचं हित कशात आहे हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे। आपला मित्र उदय भिसे पाटील। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।